नमस्कार. मी दिलीप अलोनी बोलतोय. अलोनी काका. काल 19 तारीख होती. काल शिवसेनेचा वर्धापन दिन होता. 2 ठिकाणी शिवसेनेचे मोठे मेळावे होते. एक होता उद्धव ठाकरे साहेबांचा आणि एक होता शिंदे साहेबांचा. दोघेही मेळावे आम्ही टेलिव्हिजनवर बघितले आणि एक सामान्य माणूस की ज्याचं नेहमीच शिवसेनेवर प्रेम होतं किंवा आहे, त्याच्या काय रिॲक्शन्स आहेत ते आम्हाला इथं मांडायचे आहेत. उद्धव साहेबांचा मेळावा जेव्हा मी बघत होतो तेव्हा एखाद्या श्रीमंत घराची आपण श्रीमंती, त्यांचं वैभव बघितलेलं आहे आणि नंतर आता त्यांच्यावर गरिबी आली आहे. घरातल्या बऱ्याच गोष्टी विकल्या गेलेल्या आहेत. गोठ्यातली जनावरही कमी झालेली आहेत. घराला रंगरंगोटी नाहीये. सगळे लाईट सुद्धा लागत नाहीत. अशी विपन्न अवस्था जेव्हा बघतो आपण तेव्हा कुठेतरी फार वाईट वाटतं. या अधपतनाचे कारण बरेच असू शकतात, पण तरीही महाराष्ट्रात जे लोक शिवसेनेवर प्रेम करतात त्यांना हे बघून अतिशय मनापासून वाईट वाटलं. आणि एवढी वाईट परिस्थिती येऊन सुद्धा तिथे हजारो शिवसैनिक आले होते. ही बाळासाहेबांची कृपा आहे. तसंच महाराष्ट्रातील मराठी लोकांचं शिवसेनेवरचं प्रेमही दाखवतं. आता तर काही मिळणार नाहीये कोणालाच. पूर्ण डिक्लाईन चालू आहे. राजसाहेबांच्या सभेला अशाच गर्द्या असतात. जरी मनसेचं एकही सीट निवडून येत नाही, पुन्हा पुन्हा ठाकरे घराण्यावरचं प्रेम आणि मराठी माणसाची अस्मिता त्याला यांच्या सभांना बोलवते. इकडे शिंदे साहेबांची सभा चालू होती. त्यामध्ये गुलाबरावांचं भाषण झालं. मध्येच श्रीकांत शिंदे खदखदून हसले सुद्धा. अगदी फ्रंटलाईनलाच नरेश म्हस्के बसले होते. आणि नंतर शिंदे साहेब जेव्हा बोलायला त्यांनी सुरुवात केली तेव्हा त्यांनी चित्रपटातली बरीच काही डायलॉगबाजी सुरू केली. पण कुठेतरी त्या चेहऱ्यावर एक अपराधीपणा होता. आपण दुसऱ्याची वस्तू चोरली आहे याचा तो एक भाव होता चेहऱ्यावर. जरी तिथे बरंच काही नाटक होतं टायगर असण्याचं, पण ती टायगरगिरी नव्हती, ती फसवेगिरी होती. शिंदे साहेबांनी जेव्हा पहिला रिबेलियन केला 2022 मध्ये, तेव्हा आपण समजू शकतो. कारण खरंच उद्धव ठाकरेजी बरेच काही बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर जात होते. त्यांचं पैशांवरचं प्रेम शिवसेनेला खड्ड्यात घालत होतं. तर शिंदे साहेबांनी तेव्हा जे केलं त्याच्याकरता महाराष्ट्राने त्यांना फारसं काही त्याच्यावर हरकत घेतली नाही. पण नंतर जसजसं त्यांच्यामध्ये ताकद वाढत गेली तसतसं त्यांची हाव वाढत गेली. आणि जशी एखाद्याला तहान लागली तर तो पाणी पितो. एक दोन ग्लास पाणी पिल्यावर त्याची तहान भागते. पण ज्याला तृष्णा आहे त्याची तहान भागत नाही, ती तशीच राहते. तसंच काही शिंदे साहेबांबद्दल झालंय. आता त्यांनी जेव्हा हे 6 खासदार फोडले तेव्हा त्याच्या मागे फक्त आणि फक्त एक व्यापारी हेतू होता की त्यांची स्वतःची खासदारांची संख्या वाढवायची, एनडीएची संख्या वाढवायची आणि त्याकरता हे 6 जण विकत घेतले गेलेले आहेत. हे अगदी ऑब्व्हियस आहे. अगदी छोटं पोर सुद्धा सांगेल. आणि महाराष्ट्रातील जनता त्याच्यामुळे नाराज आहे. शिंदे साहेबांच्या ज्या वल्गना होत्या त्या आपल्याला रामायणातल्या रावणाची आठवण करून देतात. आणि गर्वाचं घर नेहमीच खाली होतं. इकडे उद्धव साहेब बरंच काही इमोशनल बोलत होते. पण उद्धव साहेबांना हे मला वाटतं स्वीकारायला पाहिजे की त्यांच्याजवळ नेतृत्व गुण नाहीयेत. त्यांच्याजवळ उदारता सुद्धा नाहीये. शिंदे साहेबांची स्पेशालिटी म्हणजे त्यांचा हात मोकळा आहे. भ्रष्टाचाराने सुद्धा कमवलेले पैसे ते वाटतात वेळ आली की. मागे पुढे बघत नाहीत.
मग ते सामान्य माणसाला मदतीची गरज असो की खासदारांना नामदारांना विकत घ्यायची गरज असो, शिंदे साहेबांनी कधी मागे पुढे बघितलं नाही. उद्धव साहेबांकडनं पैसेच निघत नाहीत. मला खात्री आहे की त्यांच्याजवळ 20-25 हजार कोटी नक्की असतील, कारण की यांचं दुकान बरेच वर्ष चालू आहे. पण तो पैसा स्विस बँकेत असेल किंवा सोन्याच्या रूपाने कुठेतरी लपवलेला असेल, पण पैशाचा काही उपयोग नाही. इतिहास जर बघितला तर जेव्हा हैदराबादचा निजाम, त्याला आपल्या सैन्याने अटॅक केला हैदराबाद संस्थानावर आणि त्याचा पूर्ण पॅलेस कॅप्चर केला, आणि तेव्हा त्याच्यातल्या ज्या खोल्या होत्या त्या त्यांनी जेव्हा त्याचं तपासणी केली, तेव्हा एक फार मोठी खोली खचाखच ब्रिटिश पाऊंडांनी भरलेली होती. त्या नोटांना वाळवी लागली होती अक्षरशः. परंतु त्या हैदराबादच्या निजामाने ते पैसे गरिबांकरता वापरले नव्हते. यांच्या पैशांचे असंच होईल. पण तरी सुद्धा आपल्याला वाईट वाटतं की बाळासाहेबांच्या मुलावर ही परिस्थिती यावी. मला वाटतं की उद्धव साहेबांनी आपल्या पदाचा त्याग केला पाहिजे. शिवसेना कुठल्या तरी कॅपेबल व्यक्तीच्या हातात द्यायला पाहिजे की ज्याला राजकारण समजतं, ज्याचा तळागाळात तो पोहोचू शकतो. त्याकरता राज ठाकरे आहेत. परंतु राज ठाकरे साहेबांचाही एका तऱ्हेने प्रॉब्लेम म्हणजे प्रचंड कष्ट घ्यायची तिथे एकूण शक्ती दिसत नाही खूपदा. तरी त्यांच्या मागे सुद्धा फार डेडिकेटेड कार्यकर्ते आहेत. जर राजसाहेबांनी खरोखर ठरवलं की शिंदे साहेब जसे गावागावात जातात तसं त्यांनी जायचं आणि हात मोकळा ठेवायचा, तर पुन्हा एकदा शिवसेना मोठी होऊ शकते. आणि पुढच्या निवडणुकीत लोक या शिवसेनेच्या मागे राहतील. उद्धव साहेब असले तर पुन्हा हे निवडून येणं कठीण, कारण तिथे नेतृत्वच नाहीये. तळागाळात जावं लागतं, पैसे खर्च करावे लागतात, संघटनेची बांधणी करावी लागते, तुम्हाला तुमचं कार्य दाखवावं लागतं. म्हणून एक हितचिंतक म्हणून माझी उद्धव साहेबांना विनंती आहे की एक चांगल्या व्यक्तीतला नेता म्हणून घ्या. तुम्ही बाळासाहेबांसारखे अध्यक्ष म्हणून राहा ना, पण कार्यकारी अध्यक्ष कोणाला तरी नेमा. आदित्य ठाकरे कॅपेबल नाहीयेत, ते मॅस लीडर नाहीयेत, ते शिवसेनेला मोठं करू शकणार नाहीत. आणि जर शिवसेना संपली, खरी शिवसेना, तर आम्हाला सगळ्यांना वाईट वाटेल. शिंदे साहेब जेही करतात आहे ते महाराष्ट्राकरता वाईट आहे. मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये टाकलंय की लाडकी बहीण या योजनेमुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली आहे. जवळजवळ 1,00,000 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टर्सचे देणे लागतात आहे आणि ते पैसे दिले नाही जात आहे. 3-3, 4-4 वर्ष लोकांचे पैसे अडकलेले आहेत. आणि त्या लाडक्या बहिणी खूपदा गावामध्ये काम असून सुद्धा काम करायला तयार नाहीयेत, कारण की 1,500 रुपये आरामात मिळतात. 2 जणी घरात असल्या तर 3,000 रुपये मिळतात आणि त्यांच्या गरजा त्या मानाने बऱ्याच कमी असतात. शिंदे साहेब हे महाराष्ट्राच्या करता हिताचे नेते नाहीयेत. ते गेले पाहिजे. त्यांना सत्तेवरून बाहेर फेकलं गेलं पाहिजे. पण आम्हाला उद्धव ठाकरे सुद्धा नको आहेत, कारण की तिथे कॅपेबल लिडरशिप नाहीये. कुणीतरी नवा चेहरा पाहिजे की जो नॉन करप्ट आहे, जो खरा नेता आहे आणि ज्याच्याजवळ करिश्मा आहे. आज बस इतकंच. धन्यवाद.